म्हणजे शिक्षण क्षेत्रात एक मोठी घडामोड गेल्या काही दिवसांमध्ये घडली. आपल्याकडच्या माध्यमांना ती गोष्ट तेवढी महत्वाची वाटली नाही, त्यामुळे त्याबद्दल कुणी चर्चा, न्यूज कव्हरेज असं केलंच नाही. मात्र ही गोष्ट आपल्या पुढच्या पिढीवर खूप जास्त परिणाम करणारी आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये जगातल्या सगळ्यात पुढे असणाऱ्या देशांपैकी एक म्हणजे स्वीडन. आता जे आपण डिजिटल शिक्षण बघतो, म्हणजे डिजिटल क्लासरूम, मुलांच्या हातात वही पेनऐवजी टॅबलेट देणं, लॅपटॉप देणं, त्यांना येणाऱ्या डिजिटल फ्युचरसाठी तयार करणं, हे सगळं खरं तर स्वीडनने सुरू केलं होतं. तेही 2009 साली. पण आपला हा निर्णय चुकीचा होता असं त्यांनी आता जाहीर केलंय. एवढंच नाही तर मुलांच्या हातातून टॅब काढून घेऊन त्यांना परत वही, पेन आणि पुस्तकं देण्यासाठी स्वीडन सुमारे 1,000 कोटी रुपये खर्च करतंय. एकूणच डिजिटल लर्निंगचा आपला प्रयोग अयशस्वी होता असं स्वीडनला लक्षात आलंय. हे सगळं का झालं, प्रयोग अयशस्वी झाला म्हणजे नेमकं काय झालं, आणि स्वीडनच्या या निर्णयातून आपण काय धडा घ्यायला हवा, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ओके, सुरुवातीला बघूया की स्वीडनने काय केलं होतं. 2009 साली स्वीडनने एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की आपल्या मुलांना डिजिटल भविष्यासाठी तयार करायचं आणि यासाठी शाळांमधून पुस्तकं हटवून त्या जागी टॅबलेट्स आणायचे. सगळं जग डिजिटल होत असताना मुलांनी मागं राहून कसं चालेल, आणि त्यांना लहानपणापासूनच टेक सॅव्ही बनवलं तर पुढे त्यांना सोपं जाईल, असा सगळा विचार त्यांनी केला होता. स्वीडन देश पहिल्यापासूनच शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर राहिलाय. सोबतच श्रीमंत देश असल्यामुळं त्यांना या निर्णयाची अंमलबजावणी करणंही सहज शक्य होतं. बरं, या निर्णयामागचा विचारही चांगला होता. इंटरॅक्टिव्ह लर्निंग होईल, अप टू डेट कंटेंट मिळेल, दरवर्षी नवीन सिलेबसची पुस्तकं छापावी लागणार नाहीत, सो कागदही वाया जाणार नाही, आणि पर्यावरणासाठी ते चांगलं असेल, असा सगळा विचार त्यांनी केला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 21व्या शतकाच्या डिजिटल युगासाठी तयार असणारी पिढी आपण घडवू, असा त्यांचा विचार होता. कट टू 2021, म्हणजे 10-12 वर्षानंतर या सगळ्याचे दुष्परिणाम दिसू लागले. त्या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये असं दिसून आलं की चौथीच्या पोरांना धड वाचताही येत नाहीये. त्यांना वाचलेलं समजण्यासही अडथळा येतोय, आणि हे निकाल गेल्या काही वर्षांपासून सातत्याने खाली खाली जात आहेत. शिक्षकांनी अशी तक्रार सुरू केली की मुलांचं लक्षच केंद्रित होत नाही, त्यांची एकाग्रता कमी होत चालली आहे. तर पालकांनी तक्रारी केल्या की मुलं टॅबलेटवर अभ्यास सोडून गेम्स खेळत बसतात. याबाबत मग त्यांनी संपूर्ण देशभरात चौकशी केली, त्यावर अभ्यास केला, तेव्हा सगळीकडे अशीच परिस्थिती दिसून आली. आणि मग 2022 साली स्वीडनच्या शिक्षण मंत्र्यांनी डिजिटल एज्युकेशनचा हा प्रयोग चुकीचा असल्याचं मान्य केलं. शाळांचं डिजिटायझेशन या प्रयोगाला वैज्ञानिक आधार नव्हता, आणि तो मुलांच्या शिक्षणाला हानी पोहोचवत होता, असं धाडसी विधान त्यांनी केलं. यानंतर 2023 साली त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाची पाठ्यपुस्तके परत शाळांमध्ये आणली. त्याच्या पुढच्या वर्षी देशाच्या पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटने पहिल्यांदाच मुलांसाठी स्क्रीन टाइम गाईडलाईन्स जाहीर केल्या. त्याच वर्षी शाळांच्या लायब्ररीज म्हणजे ग्रंथालय आणखी मोठी करण्यासाठी काही कोटी खर्च करण्यात आले. त्यानंतर 2025 साली 6 वर्षांखालील मुलांसाठी शाळांमध्ये डिजिटल लर्निंग पूर्णपणे बंद करण्यात आलं. आणि आता 2026 साली त्यांनी देशभरातल्या सगळ्या शाळांमध्ये फोन बॅन केलेत. म्हणजे एकेकाळी स्वतःच मुलांना टॅबलेट वाटण्यापासून ते आता शाळांमध्ये फोनही बॅन करण्यापर्यंतचा प्रवास स्वीडनने केला. आता हे सगळं का झालं? जेव्हा मुलांच्या वाचन कौशल्यावरच परिणाम होऊ लागला, तेव्हा स्वीडन सरकारने याबाबत रिसर्च सुरू केला की हे का होतंय. त्यात त्यांना लक्षात आलं की एखादी गोष्ट पुस्तकातून वाचणं आणि स्क्रीनवरून वाचणं यात भरपूर फरक आहे. स्क्रीनवर वाचताना डोळ्यांवर जास्त ताण येतो आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. त्या उलट कागदावर वाचताना माहिती जास्त चांगली लक्षात राहते. याला संशोधक प्रिंट ऍडव्हान्टेज म्हणतात. पुस्तकात वाचताना आपण पानं उलटतो, शब्दांवर थांबतो आणि मजकुराची रचना समजून घेतो. पॅराग्राफ कुठे केलाय, एक मुद्दा संपून दुसरा कुठे सुरू केलाय, हे सगळं पुस्तकात जास्त नीट समजतं. टॅबलेटवर वाचताना आपण स्क्रोल करत जातो, बराचसा पार्ट स्किपही करता येतो. म्हणजे माहिती डोळ्यासमोरून जाते पण मेंदूत शिरत नाही, आणि त्यामुळे खोलवर विचार होत नाही, असं संशोधकांच्या लक्षात आलं. बरं, फक्त विद्यार्थ्यांच्या वाचनावर किंवा आकलनावर परिणाम होत होता असंही नाही, तर त्यांच्या हस्तलेखनावरही खूप वाईट परिणाम झाला. याचं कारण तर अगदी स्पष्ट आहे. कीबोर्डवर टाईप करणं सुरू केल्यापासून आपणच नाही का लिहिणं विसरलोय. रिसर्चमध्ये समोर आलं की हाताने लिहिताना मेंदू जास्त ऍक्टिव्ह राहतो आणि माहिती जास्त लक्षात राहते. याला कारण म्हणजे हाताने लिहिताना मेंदूला अक्षराची रचना लक्षात ठेवावी लागते, हाताची हालचाल नियंत्रित करावी लागते आणि शब्दाचा अर्थही समजून घ्यावा लागतो. टायपिंग करताना यातला बराचसा भाग होतच नाही, त्यामुळे शिक्षण घेताना हस्तलेखन ही एक महत्वाची पायरी समजली जाते. स्वीडनमधल्या शिक्षकांनी हे नोटीस केलं की मुलं साधं हस्तलेखनही विसरत चालली आहेत. गणित सोडवताना रफ काम करण्याची सवयच मुलांना नाहीये. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिस्ट्रॅक्शन. शिक्षणासाठी दिलेला टॅबलेट खरं तर फक्त अभ्यासासाठी वापरला जातो का, याचं उत्तर नाही असंच आहे.
टॅबलेट उघडला की युट्यूब, सोशल मीडिया यातच भरपूर वेळ जातो. एखादा लेक्चर पाहताना किंवा काही वाचताना मध्येच बोर झालं की लगेच दुसरी विंडो ओपन करून काहीतरी टाइमपास बघायचा ऑप्शन मिळतो. त्यामुळे डिजिटल लर्निंगमुळे कितीतरी विद्यार्थ्यांचे रिझल्ट खराब होत असल्याचं दिसत होतं. बरे आता आणखी एक प्रॉब्लेम असाही होता की जेवढ्या स्पीडनं सगळ्यांना टॅबलेट देण्यात आले तेवढ्या स्पीडनं शिक्षकांचं ट्रेनिंगच झालं नाही ना पालकांना याबाबत काही गाईडलाईन्स देण्यात आल्या. त्यामुळे टॅबलेट हे टूल कमी आणि खेळणंच जास्त झालं. आणि कहर म्हणजे किंडरगार्टनमध्ये म्हणजे 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही टॅबलेटवर शिक्षण सुरू केलं होतं. म्हणजे ज्या वयात मुलांनी आजूबाजूच्या गोष्टी पाहून वेगवेगळे अनुभव घेऊन शिकायचं असतं त्या वयात त्यांना स्क्रीन समोर बसवण्यात आलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून एक अशी पिढी तयार झाली ज्यांना ना धड लिहिता येतंय ना धड वाचता. म्हणजे सुशिक्षित असण्याच्या व्याख्येतील मूलभूत गोष्ट लिहिता वाचता येणं तीच नीट नव्हती. डिजिटल शिक्षणाचे किंवा आपण असं म्हणू की एकदम लहान वयात किंवा प्राथमिक लेवलला डिजिटल शिक्षणाचे असे तोटे लक्षात घेणारा स्वीडन हा एकमेव देश नाहीये. नॉर्वे आणि डेन्मार्कमध्ये देखील शाळांमध्ये किती स्क्रीन टाइम असावा याबाबत अभ्यास सुरू आहे. दक्षिण कोरियामध्ये लहान मुलांसाठी स्क्रीन टाइम एक्सपोजर कमी करण्यासाठीच्या गाईडलाईन्स दिल्यात. ऑस्ट्रियामध्ये 8वी पर्यंतच्या मुलांसाठी मोबाईल बंदी लागू केली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही शाळांमध्ये फोन बॅन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. आणि भारतातही लहान मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत गाईडलाईन्सचा विचार सुरू आहे. मात्र शाळांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात डिजिटल शिक्षण, लॅपटॉप, टॅबलेट वाटप हे सगळं सुरू आहे. अर्थात हे चुकीचं नाहीये, पण स्वीडनकडून थोडा धडा घ्यायला हवा. खरी गंमत अशी सुरू आहे की ज्या देशांमध्ये खूप आधीपासून डिजिटल शिक्षण सुरू झालं होतं त्यांना आता त्याचे तोटे दिसू लागले आणि ते पुस्तकांकडे परत वळतायत. आणि ज्या देशांमध्ये डिजिटल शिक्षण नुकतंच सुरू झालंय ते मात्र त्याचे भरभरून कौतुक करतायत. खरं तर डिजिटल लर्निंग ही वाईट गोष्ट नाहीये, मात्र डिजिटल टूल्स हे नेहमीच्या शिक्षणाला पूरक म्हणून वापरले पाहिजेत, ना की रिप्लेसमेंट म्हणून. यासाठी सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे मुलं लहान असताना म्हणजे नर्सरी, किंडरगार्टन, प्रायमरी अशा स्तरांवर डिजिटल पूर्णपणे नाकारून हाताने लिहिणं आणि पुस्तक वाचणं यावर भर द्यायला हवा. आणि जसं जसं हायर एज्युकेशन येईल किंवा मग या स्किल्स नीट जमतायत हे लक्षात येईल त्यानंतर डिजिटलचा टप्प्याटप्प्याने किंवा ठराविक गोष्टींसाठी वापर करणं सुरू करावं. टेक्नॉलॉजी वाईट नाहीये, पण योग्य वयात, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरली तर त्याचा फायदा करून घेता येईल. बाकी स्वीडनच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? डिजिटल लर्निंगमुळे खरंच मुलांवर वाईट परिणाम होतोय का? आणि स्वीडनकडून आपण ही धडा घ्यायला हवा का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसं विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.